हॅलो, मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर चला मग आज मी तुमच्यासाठी खूप जास्त असा हेल्पफुल व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला अजिबात ब्लाऊजला टिपा वगैरे मारत बसायची गरज नाही. तुम्ही इथे बिना टिपाचाही खूप सुंदर प्रकारे ब्लाऊज जे आहे ते तयार करू शकता. तर खूप सुळसुळं गुळगुळीत कपडा असल्याच्या नंतर शिवायला प्रत्येकाला जड जातं. मग ती जास्त टेलरिंग असू द्या किंवा मग नवीन टेलरिंग असू द्या, पण प्रत्येकालाच हा प्रॉब्लेम जे आहे ते होतो. आणि तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त ब्लाऊज जर शिवायचे असतील तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरा आणि तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर मी इथे B7000चा ग्लू जे आहे ते घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपला मेन अस्तर जो आहे त्यावर अशा प्रकारे मी ते ग्लू जे आहेत ते लावून घेणार आहे आणि मग नंतर ते चिपकवून घेणार आहे. तर कशा प्रकारे चिपकवायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर अशा प्रकारे ग्लू जे आहे ते लावून घ्यायचा आणि मेन फॅब्रिकचा आपला म्हणजे उजवी साईड कोणती डावी साईड कोणती ते पाहून घ्यायचं आणि मग व्यवस्थित असं आपल्याला त्यावरती चिपकवून घ्यायचं आहे. आणि हा ग्लू जो आहे तो खूप जास्त काम करतं, म्हणजे हे धुतल्याच्या नंतर सुद्धा निघत नाही. खूप छान प्रकारे चिपकवलं जातं. तर तुमच्या एक्स्ट्राच्या ज्या टिप आहेत त्याला चिपकवण्यासाठी तर त्या मारायच्या तुम्हाला अजिबात गरज लागत नाही. कमी वेळामध्ये जास्त ब्लाऊज जे आहेत ते शिवून होते. तुम्ही जर बाहेर कुठे टाकत असाल म्हणजे जोडून देण्यासाठी तर तुम्ही न देता अशा प्रकारे जोडू शकता. खूप सुंदर प्रकारे तुम्हाला हे तयार होऊन मिळतं. तुम्ही बॅक साईडचं सुद्धा अशा प्रकारे करू शकता, पण मला बॅक साईडला जे आहे ते बोट नव्हता बसवायचा गोट, त्यामुळे मी डायरेक्टली न चिपकवता त्याला शिवून घेतलेला आहे. पण फ्रंट साईडचं मी अशा प्रकारेच उपयोग केला आहे, कारण की कपडा तुम्ही बघू शकता खूप जास्त गुळगुळा आहे. फक्त आपल्याला मेन पार्ट कोणता आणि बॅक पार्ट कोणता हे लक्ष करून पाहायचं आहे आणि मगच ब्लाऊजचं जे आहे ते चिपकवायला घ्यायचं आहे. तर 4 टक्सचं ब्लाऊज आहे. खूप सुंदर प्रकारे मी याला चिपकवून घेतलं आणि मग नंतर स्टिचसुद्धा केलेला आहे. तर तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, ते सुद्धा तुम्ही नक्कीच एक वेळ जाऊन पहा. आणि बघू शकता अशा प्रकारे मी दुसरा पार्टसुद्धा जे आहे ते चिपकवून घेते आणि लक्षपूर्वक तुम्ही जे आहे हे काम करा. खूप सुंदर प्रकारे आपल्याला हे तयार होऊन मिळतं. तुम्हाला हे व्हिडिओ हेल्पफुल वाटला की नाही वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा, किंवा तुम्ही या गोष्टीचा उपयोग कधी करून पाहिला आहे का नाही ते सुद्धा मला नक्कीच सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की मी रोज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला फक्त एक कमेंट करून सांगायचे आहे की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात, म्हणजेच मला समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत. तर चला मग आता इथेच एंड करते. तर थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.